नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके बीके या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 प्रश्न बघणार आहोत। 30 पैकी 10 प्रश्न हे याच्यावरती असतील भूगोलवरती आणि राहिलेले 20 प्रश्न हे इतिहासवरती असेल। तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीचा प्रवाह कोणता आहे? तर सर्वांना माहिती आहे, गोदावरी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीचा प्रवाह आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आणि दुसरी सर्वात लांब नदी आहे ती त्र्यंबकेश्वर नाशिकपासून उगम घेत असून महाराष्ट्रात पुढे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यातून वाहते। तर विचारलं तर नाशिकमधून उगम पावते नदी ती कोणकोणत्या राज्यात समोर पुढे जाते? तेलंगणामध्ये प्रवेश करते, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि त्यानंतर मध्य प्रदेश राज्यातून वाहते। लक्षात ठेवायचं आहे, ती सर्वात मोठी रुंद नदी आहे, सर्वात मोठा प्रवाह आहे तिचा रुंद, आणि दुसरी सर्वात लांब नदी आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक सर्वात लांब नदी मग पहिली कोणती आहे? गंगा ही सर्वात लांब नदी पहिली, हे लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर सर्वात उंच पर्वत शिखर आहे कैलाश पर्वत शिखर, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, कळसुबाई पर्वत शिखर म्हणतो आपण त्याला। त्याची उंची किती आहे? 1600 मीटर आहे आणि 5249 फूट त्याची उंची आहे, फूटमध्ये विचारलं तर। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महाराष्ट्रातील प्रमुख जंगली क्षेत्र कोणते? तर सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रातील प्रमुख जंगली क्षेत्र आहे, सह्याद्री पर्वत। बघा, सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जंगली क्षेत्र आहे। या विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्रजाती आढळतात। त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, कुठे प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? महाराष्ट्रातील अजिंठा आणि एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। अजिंठा आणि एलोरा लेणी आणि गुफा औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे। गुफा आणि लेणी ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून वाहते। अजिंठ्यामध्ये कोणती नदी वाहते अजिंठा लेण्यामधून? तर वाघूर नावाची नदी आहे, ती अजिंठा लेण्यामधून वाहते, वाघूर नावाची नदी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्राच्या कशा झोनमध्ये मुख्यतः सापळा व वन्यजीवांचे संरक्षण असते? कोणत्या झोनमध्ये विचारलेलं? तर पश्चिम घाटाचा झोन आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये मुख्यतः सापळा आणि वन्यजीवाचे संरक्षण मिळते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आहे, महाराष्ट्रातील प्रमुख समुद्रकिनारा कुठे आहे? तर कोकण हा महाराष्ट्राचा प्रमुख समुद्रकिनारा आहे, कोकण। त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होता आणि कर्नाटक राज्यात सीमापर्यंत पसरलेला आहे। पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे, विशेषतः आणि वन्यजीव आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे पेंच राष्ट्रीय उद्यान। महाराष्ट्रातील वर्धा नदी कुठून उगम पावते? तर महाराष्ट्राची जी वर्धा नदी आहे ती अमरावती जिल्ह्यात उगम पावते। वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? अमरावती जिल्ह्यात। वर्धा नदी अमरावती जिल्ह्यातून उगम घेते व ती पुढे नागपूर जिल्ह्यातून वाहते। अमरावती ते नागपूर जिल्ह्यात तिचं क्षेत्र आहे, नागपूर। लक्षात ठेवायचं आहे, नागपूर हे शहर कोणत्या नदीवर आहे? नाग या नदीवर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे? तर महाराष्ट्रात टोटल किती? 6 प्रशासकीय विभाग आहे। तर ते कोणकोणते आहे? एक आहे मुंबई प्रशासकीय विभाग, त्यानंतर आहे पुणे प्रशासकीय विभाग, त्यानंतर आहे नाशिक प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि कोल्हापूर प्रशासकीय विभाग। मग टोटल किती प्रशासकीय विभाग आहे? टोटल आहे प्रशासकीय विभाग 6 प्रशासकीय विभाग आहे, लक्षात ठेवायचे 6। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सातपुडा पर्वतरांगा आहे ती कुठे आहे? कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते? तर नंदुरबारमध्ये आहे, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव। लक्षात ठेवायचे 3 जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा आहे, विशेषतः नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पसरलेले उत्तर भागात आहे जास्त करून ती। त्यानंतर प्रश्न क्रमांक जो आपण आता या ठिकाणी 10 प्रश्न झाले आपले याचे, आता 10 प्रश्न घेऊ आपण कशाचे? इतिहासचे। महाराष्ट्रातील सत्यशोधक समाज कसा स्थापन झाला आहे? म्हणजे केव्हा स्थापना झाली सत्यशोधक समाजाची? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे। कधी? 1873, लक्षात ठेवा। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक समोर जो बघा, कोणी केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना? ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। समाजातील जातीभेद, नंतर स्त्री शोषण आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याचा हा सत्यशोधक समाजाचा प्रमुख उद्देश होता। दुसरा आहे प्रश्न, संत रामदास स्वामींनी दासबोध कधी लिहिला? तर त्यांनी 1654 मध्ये दासबोध लिहिलेला आहे। संत रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। हा ग्रंथ जीवनाचे तत्त्वज्ञान, प्रशासन आणि धर्म यावर आधारित आहे। हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महत्त्वाचा ठरला होता। 1654 लक्षात ठेवा, संत रामदास स्वामींनी लिहिलेला होता। प्रश्न क्रमांक 3 आहे, नानासाहेब पेशवे यांचा जन्म कधी झाला होता? तर नानासाहेब पेशवे यांचा जन्म कधी झाला होता? तर 4 फेब्रुवारी
14मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. बघा नानासाहेब जे आपलं युद्ध झालं होतं, तिसरं युद्ध झालं होतं 1761मध्ये. त्या युद्धानंतर काय झालं माहिती आहे का, नानासाहेब पेशवे कुठे पळून गेले तर ते नेपाळमध्ये पळून गेले. लक्षात ठेवायचे, नेपाळमध्ये पळून गेले. बघा नानासाहेब पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे नेते होते. 4 फेब्रुवारी 1714मध्ये जन्म झाला होता. त्यांना नानासाहेब या नावाने ओळखले जाते, एवढं लक्षात ठेवा. पुणे येथील गांधी चौक, बघा पुणे येथील गांधी चौकाचं नाव बदलून काय नाव ठेवलेलं आहे तर पुणे जे गांधी चौक होतं त्याचं नाव ठेवलेलं आहे फर्ग्युसन कॉलेज रोड. काय ठेवलेलं आहे, फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणून आता तो भाग ओळखला जातो. पुणे शहरातील गांधी चौक हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे, ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहे. या चौकाच्या नावाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेज रोड हे नाव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 नंबरचा, महाराष्ट्राच्या द्वारका किल्ल्याचे स्थान काय आहे तर महाराष्ट्राचे द्वारका किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर जो महाराष्ट्रातील द्वारका किल्ला आहे तो कुठे आहे तर तो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर रायगड जिल्ह्यातच चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 नंबरचा बघा, संजीवनी घाट किल्ल्याचे महत्त्व काय तर संजीवनी घाट किल्ल्याचे महत्त्व काय, स्वराज्य स्थापनेतील किल्ला आहे हे त्याचं महत्त्व आहे. संजीवनी घाट किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा महत्त्वाचा किल्ला. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत स्थित आहे. लक्षात ठेवा, संजीवनी घाट किल्ला कुठे आहे, सह्याद्री पर्वत रांगेत स्थित आहे, सह्याद्री, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 7 नंबरचा, महाराष्ट्राच्या पुणे शहराचा ऐतिहासिक महत्त्व काय आहे तर पेशव्यांचं ऐतिहासिक ठिकाण आहे पुणे शहर, हे पेशव्यांसाठी प्रसिद्ध होतं पुणे शहर. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा, पेशव्यांच्या काळात ऐतिहासिक होते, येथे अनेक ऐतिहासिक इमारती, किल्ले आणि समारंभ आयोजित केले जात होते. पुणे हे मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. तर मराठा साम्राज्याचे महत्त्व केंद्र पण पुणे होते. आणि पुणे हे नाव कशावरून पडलेलं आहे जर पुण्याचं अगोदरचं जुनं नाव होतं पुणे नगर या नावावरून पडलेलं आहे पुणे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न आहे, बुलंद शाह हे कोण होते आणि त्यांचा जो महाराष्ट्राशी काय संबंध होता तर बुलंद शाह हे काय होते, एक सुफी संत होते. लक्षात ठेवा, बुलंद शाह एक सुफी संत होते, एक प्रसिद्ध सुफी संत होते. त्यांच्या काव्याचा, शिकवणीचा प्रभाव महाराष्ट्रात खूप झाला होता. विशेषतः नांदेड आणि संभाजीनगर ह्या 2 जिल्ह्यामध्ये विशेषतः बुलंद शाह यांचा प्रभाव पाहायला दिसतो तुम्हाला. 29 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिलशाही साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर मोहम्मद आदिलशाही. महाराष्ट्रातील जी आदिलशाही होती त्याचं जो साम्राज्य होतं त्याचा संस्थापक मोहम्मद आदिलशाह होता. साम्राज्याचा संस्थापक मोहम्मद आदिलशाह होता. आदिलशाह साम्राज्य दक्षिण भारतातील एक मुस्लिम साम्राज्य होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघा, शेवटचा 10 नंबरचा आपला. किती टाईम झाला बघा, या ठिकाणी 7 मिनिट झालेले. 20च प्रश्न घेऊ आपण. नंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 10 प्रश्न मी नंतर कव्हर करतो बरं. ओके, बघा या ठिकाणी कुठल्या युद्धामुळे पेशवा बाळाजी बाजीराव हे प्रसिद्ध झाले होते तर पानिपतचं जे 1761मध्ये युद्ध झालं होतं. कोणकोणतं युद्ध झालं होतं 1761मध्ये पानिपतचं युद्ध झालं होतं, ज्यामध्ये मुघल साम्राज्याच्या विरोधात लढाई झाली आणि बाळाजी बाजीराव पेशवा हे या युद्धात महत्त्वपूर्ण नेते ठरले. त्यांना या युद्धात वीरमरण आले होते. लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला पानिपतची 3 युद्धाची तारखा सांगतो एकदा. बघा, पानिपतचं पहिलं युद्ध, पहिलं, दुसरं आणि तिसरं. थोडं पेन चालत नाही का, 1 मिनटं. पानिपतचे 3 युद्ध व्यवस्थित सांगतो तुम्हाला जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. या ठिकाणी पहिलं युद्ध, दुसरं आणि तिसरं. बघा, पहिलं युद्ध झालं होतं 1526मध्ये. कधी झालं होतं, पहिल्या युद्धाची तारीख लक्षात ठेवा 1526. दुसरं युद्ध कधी झालं होतं 1556 आणि तिसरं युद्ध झालं होतं 1761. बघा, पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं, बाबर वर्सेस लोधीमध्ये, दोघांमध्ये झालं होतं पहिलं युद्ध. मला दुसरं युद्ध सांगा तुम्ही कमेंटमध्ये कोणाकोणामध्ये झालं होतं. आणि तिसरं युद्ध झालं होतं कोणाकोणामध्ये, मराठे आणि अहमद शाह जो अब्दाली आहे या दोघांमध्ये झालं होतं तिसरं युद्ध. लक्षात ठेवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊ का, 1-2 काही प्रश्न आहे महत्त्वाचे. हे प्रश्न आहे, तराईंचं युद्ध लक्षात ठेवा कधी झालं तर फास्टमध्ये घेतो. 1192ला एक युद्ध झालं होतं आणि 1192ला जे युद्ध झालं, दोन्ही युद्ध 1192 झालं होतं. पहिल्या युद्धात मोहम्मद घोरीचा पराभव झाला होता आणि दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला होता, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराज रायगड किल्ला कधी घेतला होता तर 1600
लक्षात 1645मध्ये घेतला होता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष पण होते. किल्ले बहरीना युद्ध केव्हा झाले होते? तर 1672मध्ये किल्ले बहरीना युद्ध झाले होते. हे इम्पॉर्टंट ठेवा फक्त. 1672मध्ये झालं होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक, निजामशाही कशा प्रकारचे प्रतीक होते? मुस्लिम राज्य होते, दक्षिण भागात पसरलेलं होतं आणि खास करून निजामशाही जी होती अहमदनगर आणि काश्मीर घाटात पसरलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे, पुणे या शहराचे मूळ नाव काय होते? पुणेनगर होते, मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदरच. त्यानंतर नेक्स्ट आहे, पठारी तुरी जनतेला कोणी विरोध केला होता? तर ते पठाणी तुरी जनता होती, त्यांना विरोध केला होता नाना फडणवीस यांनी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात सावरकर यांचा विशेष काय योगदान होतं? ते कापशी किल्ला युद्ध कधी झालं होतं? तर 1758 साली कापशी युद्ध झालं होतं, 1758. आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्र स्वातंत्र्य संग्रामात गांधीजींनी लोकमान्य टिळक यांचा संबंध काय होता? तर संबंध स्पष्टीकरण करायचं आहे. टिळक आणि गांधी यांच्यात सुरुवातीला काही मतभेद होते, पण ते दोघे ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात एकत्र आले. त्यानंतर त्यांचं मतभेद जो होता तो दूर झाला आणि गांधींच्या सत्याग्रह आणि टिळकांच्या स्वराज्य संकल्पनेचे एकत्रितपणे यश आलं, एवढं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपण 30 प्रश्न कंप्लीट केलेले आहे. शेवटचे 10 प्रश्न मी फास्टमध्ये घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.